नमस्कार, वृंदावनी फॅशन किट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत हे बघा, हा प्रिंटेड ब्लाऊजची कटिंग आणि फुल स्टिचिंग. हे बघा किती सुंदर असा ब्लाऊज आहे आणि सर्व ह्याला प्रिंटेड करून दिलेलंच आहे. ऑलरेडी त्यांनी टक्स सुद्धा दिलेले आहेत. बॅक ओपन बनवायचा आहे. बॅकचा पार्ट होता बघा 14.5 इंच उंची मी इथे घेतलेली आहे. 13.5 इंच उंची आपल्याला रेडी करायची आहे आणि 6 इंचचं शोल्डर घ्यायचं आहे, कारण हा प्रिंटेड ब्लाऊज आलेला आहे आणि त्याला गळा हा छोटा आहे, जास्त मोठा नाही, तो पसरट असतो. त्यामुळे आपल्याला इथं बोटनेक टाईप म्हणजे 6 इंचचा घ्यायचा आहे आणि इकडनंही मी 6 इंच चेक करून घेतलं. आणि आपली चेस्टची साईज आहे त्यात 1.5 इंच एक्स्ट्रा हे करून घ्यायचा. 38 चेस्टच्या साईजचा हा ब्लाऊज आहे. 1.5 इंच आपल्याला मुंडा खोली द्यायची. कमरेचं चौथा प्लस 1 इंच आणि 1.5 इंच मार्जिन. अशा प्रकारे आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या साईजनुसार याची मार्किंग करून घ्यायची. बघा अशा प्रकारे मी कटिंग करून घेतलेले आहे. इथे बघा फ्रंटचा पार्ट काढण्यासाठी जो बॅकचा पार्ट आहे तो जशाच तसा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि आखून घ्यायचं. फक्त आपल्याला खालच्या बाजूने 1/2 इंच एक्स्ट्रा, मुंड्याकडच्या बाजूने 1 इंच, व कमरेकडच्या बाजूने 1.5 इंच आणि उंचीमध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आणि 10 इंचावरती आपण चेस्टचा पॉईंट घेतलेला आहे. खालून आपल्याला 3.5 इंच, 1.5 इंच टक्ससाठी घेतलेला आहे व इथे आपल्याला 4.25 इंच घ्यायचा आहे. जिथे आपण चेस्टचा पॉईंट घेतले तिथं 4.25 इंच आणि खाली 3.5 इंच अशा प्रकारे आपल्याला घ्यायचा आहे. आणि बघा सिंपल असा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला जो समोरचा मुंड्याचा खोलाकार देतो तो आपल्याला इथे द्यायचा नाही, तो आपण स्टिचिंगच्या वेळेला देणार आहोत. इथे बघा वरून 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही साईडला 1.5 इंच करून आपल्याला मुंड्याच्या बाजूला हे अशा प्रकारे आकार द्यायचा आहे. खूप सुंदर बसतो ब्लाऊज. आणि हा बघा बॅकचा पार्ट आहे. इथे आपल्याला गळा रुंदी ठेवायची आहे 3 इंच. हा गळा ऑलरेडी मोठा असतो, तो आपण छोटा कसा करायचा, कारण ही एवढी गळा रुंदी आपण शिवत नाही. आपल्या मापानुसार आपल्याला तो ॲडजस्ट करायचा असतो. त्यासाठी बघा अशा प्रकारे तिरकी लाईन काढून घ्यायची आहे आपल्याला. अगोदर मी आता बाहीची कटिंग करून घेते, त्यानंतर ते बॅकचं पार्ट्स तुम्हाला दाखवते. हे बघा 4.5 इंचाची बाही आहे आणि मुंडा जो काही आपला असेल तो घ्यायचा व त्याचा मध्ये काढून बघा अशा प्रकारे पुढचा जो आपला खोलाकार असतो तो आपल्याला द्यायचा आहे मुंड्याचा. सिंपल तुम्ही जशा प्रकारे बाही कट करता तशीच आपल्याला इथे अस्तरवरती बाही कट करून घ्यायची आहे, कारण आता इथे प्रिंटेड ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला काही फरक पडत नाही. आपण बाही तशीच कट करून घ्यायची. बघा इथे तो तिरका आकार देऊन घेतलेला आहे मी आणि त्यावर सिंपल असं फक्त अस्तर ठेवून त्याची बॅक पार्टची कटिंग करून घेतली आहे. आणि फ्रंटला आपल्याला काय करायचं आहे बघा 3 इंच. फ्रंटला जास्त गळा रुंदी नाही, 3 इंचच आहे. इथे आपल्याला कमी करायची गरज नाही आणि गळ्याची उंची ही 6 आहे तर ते ठीक आहे. आपल्याला इथे परफेक्ट होते, इथे ॲडजस्ट करायची काहीही गरज नाही. हा बघा प्रिन्सेसचा आपला जो फ्रंटचा आहे तो अशा प्रकारे तिथे ॲडजस्ट करून घ्यायचा आणि थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आपण याची कटिंग करून घ्यायची. साईडची कटोरी आहे तीही आपल्याला तशाच प्रकारे कट करून घ्यायची. पाहू शकता तुम्ही हा ब्लाऊज शिवायला बघितला तर खूप अवघड असं वाटतो, परंतु 1-2 वेळा तुम्ही प्रॅक्टिस केली तर अजिबात अवघड जात नाही. प्रॅक्टिसने खूप आपल्याला सोपं जाते आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय काय होणार आहे. प्रॅक्टिस तर आपल्याला केलीच पाहिजे, त्यामुळे आपण खूप गोष्टी शिकतो.
हे बघा आपले सर्व पार्ट हे आता कट करून झालेले आहेत. आता आपण याची स्टिचिंग पाहूया. हे बघा बॅक पार्ट मी घेतलेला आहे. आपण जसा गळ्याला मार्किंग केली होती बघा तिरकी गळा रुंदी कमी करण्यासाठी, तर त्याहून आपल्याला फक्त सिंपल अशी एक टीप मारून घ्यायची आहे. तिथे कट वगैरे करायचं नाही, फक्त आपल्याला इथे टीप मारायची आहे. पाहू शकता अशा प्रकारे. आणि त्यावर आता अस्तर ठेवायचं. अस्तरच्या आपल्याला जो मधला पॉईंट आहे तिथे बघा मी कट मारलेला आहे आणि मधल्या बरोबर मधोमध ते ॲडजस्ट करून तिथे पिन लावून घ्यायची. व गळ्या बघा आतून आपल्याला प्रिंट दिसते गळ्याची, त्याच्या कडेने एकसारखी सावकाशपणे आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्यावरती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप सोप्या पद्धतीने प्रिंटेड ब्लाऊज कसं शिवायचा आणि पूर्ण स्टिचिंग आपण त्याची दाखवलेली आहे. तर शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व सोपे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा इथे आता मी गळ्याची पूर्ण पाव इंचाचं मार्जिन ठेवायचं व अशा प्रकारे इथे कटिंग करून घ्यायची आपल्याला. हे बघा आणि त्यानंतर इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे थोडंसं कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे थोडंसं क्लिअरिटी आलेली नाही, तर थोडंसं ॲडजस्ट करा. आणि त्यावरून आपल्याला आपण दाबटीप देऊन घ्यायची. कट देऊन घेतले गळ्यावरती व आतून एक शिलाई देऊन वरून आता इथे आपण दाबटीप दिलेली आहे. आणि नंतर पूर्ण ब्लाऊजला आपल्याला अस्तर हे ब्लाऊजला जोडून घ्यायचं आहे. बॅक ओपन आपण बनवणार आहोत ब्लाऊज. बघा अशा प्रकारे आता इथे आपल्याला पाठीचे टक्स त्यांनी दिलेले आहेत प्रिंटमध्ये, तसेच आपल्याला ॲडजस्ट करून ते टक्स आपल्याला इथे देऊन घ्यायचे आहेत जसे त्यांनी दिले तसे. आणि दोन्ही टक्स देऊन घेतल्यानंतर आपल्याला कमरेला पट्टी ही जॉईन करून घ्यायची. बघा खालच्या बाजूने आपण नंतर इथे हात शिलाई करायची आहे, त्यामुळे पट्टी थोडीशी मोठी कट करायची, मोठी टीप द्यायची सॉरी. आणि हे बघा मधोमध आपण इथे बॅक ओपन बनवते त्यासाठी हे बघा मधून आपल्याला कट करून घेतला आहे मी. त्यानंतर हुक आणि लूपची पट्टी तिथं आपल्याला माहीतच असते. आपण आता गळाही आपला रेडी झालेला आहे आणि पाठीचा भागही. तर आपल्याला ही पट्टी शिवताना वरूनही फोल्ड आणि खालूनही फोल्ड असे दोन्ही प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे. का आपण जशी फ्रंटला जोडतो हुक आणि लूपची पट्टी त्याच प्रकारे आपल्याला इथेही जोडायची आहे. आपण जे लूप्स बनवायची जी पट्टी असते ती म्हणजेच आतल्या बाजूने जोडायची असते व वरती आपल्याला फोल्ड करायची. आणि हुकाची जी पट्टी आहे ती वरच्या बाजूने जोडून आतल्या बाजूला आपल्याला फोल्ड करायची. बघा छान असा फिनिशिंग सहित बॅक पार्ट आपल्याला इथे तयार मिळाला. बघा आता आपण फ्रंटचा पार्टची स्टिचिंग पाहूया. इथे बघा आपण फ्रंटचा जो पार्ट आहे तो ब्लाऊजचा तो सरळ बाजूने ठेवलेला आहे. त्यावर आपल्याला जो अस्तरचा भाग आहे तो आपल्याला ठेवायचा. मधोमध जसं आपण बॅकला केलं होतं तसंच इथेही आपल्याला पिन लावून घ्यायचं आहे मधोमध कट देऊन. आणि गळ्यावरून आपल्याला बघा प्रिंट आपली दिसते, तिथून आपल्याला कडेवरून बरोबर व्यवस्थित सावकाशपणे इथे आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. बघा किती म्हणजे आपण जर व्यवस्थित शिकलो तर खूप छान असा आपल्याला हा ब्लाऊज शिवता येतो. बघा
आता आपल्याला जो टीप दिलेली आहे तिच्या साईडनी थोडंसं गॅप ठेवून आपण कटिंग करून घ्यायची. हे बघा, गळा आपल्याला कट केला. आता इथे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि दाबटेप देऊन घ्यायची त्यावरती आपल्याला. बघा, अशा प्रकारे ही दाबटेप दिल्यामुळे आपला गळा व्यवस्थित फोल्ड होतो व गळ्याला फिनिशिंग छान अशी येते. बघा, पूर्ण गळ्यावरती मी दाबटेप देऊन घेतली. आता आपल्याला वरच्या बाजूने एक टेप देऊन घ्यायची फिनिशिंगची. बघा, किती छान परफेक्ट असा जसा आपल्याला प्रिंट आहे तसा आपला पूर्ण असा गळा हा तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. आता पूर्ण गळ्याला पूर्ण अस्तरला ब्लाऊज हा जोडून घ्यायचा. अस्तरवरती पूर्ण ब्लाऊज हा मी आता इथे जोडलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा होता तो आता मी कट करून घेतला. त्यानंतर आपला कटोरीचा भागही तशाच प्रकारे जोडून तोही जॉईन करून घेतला. इथे थोडी व्हिडिओत प्रॉब्लेम आल्यामुळे तो भाग कट झालेला आहे. आता बघा, बाही आपल्याला अशी समोरासमोर ठेवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला टीप देऊन घ्यायची कडेने. अशी समोरासमोर बाही ठेवल्यामुळे दोन्ही बाह्या ह्या एकसारख्या होत नाहीत. नाही तर एकाच सारख्या दोन्ही बाह्या झाल्या तर आपल्याला जोडताना प्रॉब्लेम येतो व त्यामुळे आपण हे असं करायचं आहे. आणि हे एक साथ आपण दोन्ही बाह्या तयार केले तर खूप पटकन तयार होतं. ही एक महत्त्वाची टीप आहे की बघा, मी अशा प्रकारे बाही जोडल्यानंतर खूप कमी वेळात दोन्ही बाह्या आपल्या तयार होतात. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा व आपली बाही ही तयार होते. बघा, दोन्ही झालेल्या आहेत. आता आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचा आहे. बघा, सरळ बाजूने आतल्या बाजूला दोरे वगैरे निघायला नकोत यासाठी अशा प्रकारेही आपण ब्लाऊजला फिनिशिंगसाठी एक ट्रिक वापरू शकतो की शोल्डरही सरळ बाजूने एकदम कमीत कमी अंतर इथे आपल्याला घ्यायचा व एक्स्ट्राचे जे दोरे वगैरे आहेत ते इथे कट करून टाकायचे आणि आतल्या बाजूने आपल्याला अशा प्रकारे टीप देऊन घ्यायची आहे. दोन्ही बाजूलाही आपल्याला तसंच करायचं. त्यानंतर आपल्याला वरून एक दाबटीप द्यायची. ही दाबटीप दिल्यामुळे बघा, शोल्डर असं उभं राहत नाही, खूप छान असं प्लेनमध्ये बसतं. त्यामुळे प्रत्येक ब्लाऊजला तुम्ही असं केलं तरी चालेल. आणि बघा, जो आपण मुंड्याला खोलाकार दिला नव्हता पुढच्या बाजूने तोही आपल्याला इथे द्यायचा आहे. प्रिन्सेस कटला प्रत्येक वेळेस आपल्याला असंच, कोणतीही साईज असू दे, असंच आपल्याला स्टिच करून झाल्यानंतर खोलाकार देऊन घ्यायचा असतो. आणि त्यानंतर हे बघा, असं दोन्ही भाग एकसारखे आहेत की नाही हे चेक करायचं आणि जर कमी जास्त असेल तर मुंड्याच्या बाजूने ते आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि आता बाही जोडताना बाहीला मधोमध कट देऊन घ्यायचा. बाहीला मधोमध कट दिल्यानंतर शोल्डर पासून आपण ही बाही जोडत आहोत.